प्रतिबिंब जनमानसांचे। अहिल्यानगरमध्ये प्रभाग क्रमांक 13 साठी जनसंपर्काचे नवे केंद्र। नगरसेवक सुरेश बनसोडे यांच्या कार्यालयाचा दिमाखात शुभारंभ, जनतेच्या सेवेसाठी पुढाकार। अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्ड गेट शेजारील आनंदधाम मार्ग परिसर आज राजकीय आणि सामाजिक घडामोडींनी गजबजला होता। नगरसेवक सुरेश बनसोडे यांच्या संपर्क कार्यालयाचा शुभारंभ आज 29 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला। या कार्यालयाचे उद्घाटन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले। प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांच्या अडचणी त्वरित सोडवण्यासाठी आणि लोकांशी थेट संवाद साधण्यासाठी हे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे। विशेष म्हणजे आपल्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक बनसोडे यांनी हा उपक्रम राबवून जनसेवेलाच प्राधान्य दिल्याचे यावेळी अधोरेखित झाले। कार्यक्रमाच्या वेळी परिसरात मोठी गर्दी झाली होती। महापालिकेतील विविध पक्षांचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवीन संपर्क कार्यालयामुळे प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांना आता प्रशासनाशी थेट संपर्क साधणे सुलभ होणार असून स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवण्याला नवी दिशा मिळणार असल्याचे चित्र आहे। प्रभाग क्रमांक 13 मधील अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे हे निवडून आल्यानंतरपासून जे लोकांनी त्यांच्यावरती जो कामाच्या माध्यमातून जो विश्वास टाकलाय त्या कामाला पात्र ठरण्याकरता सातत्याने लोकांशी दैनंदिन संपर्क करणे, लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणे आणि त्याच माध्यमातून प्रभागामध्ये कुठेतरी एक चांगला संपर्क कार्यालय असलं पाहिजे त्याच्याकरता त्यांनी आज नवीन अहिल्यानगर शहराच्या आनंदधाम मार्गावरती जो कोठी चौकाकडनं जो धार्मिक परीक्षा बोर्ड या मार्गावरती त्यांनी आज नवीन त्यांचं जनसंपर्क कार्यालय सुरू केलं, ज्याच्या माध्यमातून कुठलीही छोटी मोठी अडचण असली तर नागरिक कुठलाही काय असलं तर तिथं अर्ज देऊ शकतात, लोकांचा संपर्क त्या ठिकाणी होऊ शकतो याच्याकरता संपर्क कार्यालय केलंय। त्यांचा वाढदिवस देखील आहे, त्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी हा नवीन चांगला उपक्रम हाती घेतला, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि अशीच त्यांनी सातत्य ठेवून लोकांची सेवा आहे म्हणजे जनसेवा हीच ईश्वर सेवा हे मानून सातत्याने आपलं संपूर्ण जीवन लोकांकरता समर्पित करून सातत्याने काम करत राहावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय श्रीराम, जय शिवराय, जय भीम। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।